नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोहमाया. आज बनवणार आहेत 12ही महिने टिकणारं लिंबाचं लोणचं. अजिबात कडू होत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लिंबाला आधी काय करायचं, कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. कोमट पाण्याने धुतलं ना, त्याच्यावरचे जे किटाणू आहेत ना, ते सगळे निघून जातात. त्यामुळे लिंबाचं लोणचं ना खराब होत नाही. आणि मस्तपैकी कोरडे करून घ्यायचे लिंब सगळे आणि कापून घ्यायचे. तुमच्या आवडीने फोडी कशा पण कापा. त्यातलं बी काढून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळे लिंब कापून घ्यायचे. आता कापलेल्या लिंबांवर ना इथं मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि काचाच्या भरणीमध्ये ना आपण ह्याला 10 ते 12 दिवस म्हणजे लिंबाच्या फोडी एकदम मऊ होईस्तोपर्यंत आपण ह्याला ठेवणार आहेत. असंच अजिबात ह्याला हलवायची गरज नाही आहे आणि काहीच नाही आहे. मी हे सावलीमध्येच ठेवलेलं आहे, अजिबात उन्हामध्ये ठेवलं नाही आहे. त्यामुळे मला इथं 10 ते 12 दिवस लागले. आता लिंबाच्या फोडी बघा इथं एकदम मऊ झालेल्या आहेत. मिठामध्ये भिजवल्यामुळे ना खूप मऊ झालेल्या आहेत. आता आपण मसाला बनवणार आहे. त्यासाठी मी इथं सगळं 1-1 चमचा घेतलेला आहे. बडीशोप 1 चमचा, धने 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि 10 ते 12 मिरे घेतलेले आहेत. हे हलकं भाजून थंड होऊन द्यायचं. आता कढईमध्ये पावशेर गूळ घेतलेला आहे आणि फक्त चमचाभर पाणी टाकायचं. जास्ती पाणी टाकायचं नाही आहे. जास्ती पाणी टाकलं ना तर पाक होईल. त्यामुळे इथं फक्त आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. मसाला पण आपला थंड झालेला आहे. आता जाडसर असा बारीक करायचा, जास्ती बारीक पण करायचा नाही. आता इथं गूळ मेल्ट व्हायचं चालू आहे. पण आपण जे पाणी टाकलं होतं ना, ते पाणी पण पूर्ण ह्यामधलं आटून द्यायचं आहे बरं का. अजिबात ते चमचाभर पाणी पण ह्यात ठेवायचं नाही. आता बनवलेला मसाला टाकायचा, चमचाभर लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून मसाल्याच्या ना गाठी राहिल्या नाही पाहिजे. त्यामुळे एकसारखं आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा नाही. ह्याला एक बारीक उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा. आता ह्यामध्ये ना लिंबाच्या फोडी टाकायच्या आणि छान असं ह्या मिक्स करून घ्यायच्या. गॅस चालू ठेवायचा नाही अजिबात. जर तुम्ही गॅस चालू ठेवताल आणि लिंबाच्या फोडी जर मिक्स करत राहताल ना, तर लिंब कडू होतील. त्यामुळे गॅस बंद करायचा, मगच ह्या फोडी त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. छान असं हे मिक्स झालेलं आहे बघा. आणि ह्याला ना 12ही महिने खरंच काहीच होत नाही. मेन म्हणजे ना ह्याला बुरा येत नाही की हे काळं पडत नाही आहे. जोपर्यंत तुम्ही खाताल ना तर त्याचा कलर पण सेम असाच राहणार. आणि जास्त करून लोणचं आपण काचाच्याच भरणीत ठेवतो. काचाच्या भरणीत तर काहीच होत नाही त्याला 12 महिनेसुद्धा. तर काय करायचं, आता मस्तपैकी मी त्याच भरणीमध्ये लोणचं ठेवलेलं आहे. आणि हे लोणचं ना आंबट गोड आहे. त्यामुळे पराठ्यासोबत पण छान लागतं, तिखट पुऱ्यांसोबत पण खूप छान लागतं. जी आपण चिंचाची आंबट गोड चटणी बनवतो ना, सेम हे लोणचं ना तसंच झालेलं आहे, आंबट गोड. त्यामुळे हे मुलांना आणि मोठ्या माणसांना पण खूप आवडणार. तर रेसिपी नक्की शेअर करा.